आज तुम्ही इथं आमरण उपोषणासाठी बसलेले, काय कारण काय आहे? आम्ही आज हे जात वैधता तपासणी समितीच्या समोर गेले 3 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलोय। याच्या अगोदर आम्ही पंढरपूर येथे 16 दिवस उपोषण केलं आणि तेच उपोषण इथं 3 दिवसापासून कंटिन्यू केले। कारण एवढंच आहे की इथं धनगड कास्ट व्हॅलिडिटी अवैध सर्टिफिकेट द्यायचं इथून दिलेली आहेत, ती सर्टिफिकेट कॅन्सल करण्यासाठी आम्ही इथं 3 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलोय। ते धनगरच आहेत पण त्यांना धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी दिलेत, ते रद्द करण्यासाठी आम्ही बसलोय इथं। ही केस आमची 2018 पासून आहे, परंतु 4 वर्ष झाले याच्यावर कोणती सुनावणी होत नव्हती आणि याच्यामुळे धनगर आरक्षणाला मोठा खोडा निर्माण होत होता। त्याच्यामुळे आम्ही कोर्टातली केस सुद्धा हरलो। त्यामुळे हे कास्ट सर्टिफिकेट कॅन्सल होणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसलोय। याबाबत तुमची जसं प्रशासनाची वगैरे काही बोलणी झालेली आहे का? आमची प्रशासनाशी बोलणी नाही झाली, पण फोन कॉलवरनं सकाळी त्यांच्याशी संपर्क झाला होता। त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की शनिवारी 5-6 वाजेपर्यंत आम्ही तुमची जी काही मागणी आहे कास्ट व्हॅलिडिटी रद्द करण्याची, पण आता 7 वाजत आलेत परंतु अजूनपर्यंत कोणी आम्हाला इथं ते रद्दचा आदेश घेऊन आलेला नाही। परंतु त्यांच्याकडून बातमी आम्हाला कळली की 1-2 तास अजून लागतील, म्हणून आमचे वेगवेगळ्या गावातून इथं आलेले सर्व धनगर बांधव त्या आदेशाची वाट बघत आहेत। तुम्ही किती लोक आहेत इथं? आता आम्ही 2 उपोषण करते आणि इथं जवळपास 600 ते 700 धनगर बांधव इथं उपस्थित आहेत। आता तुम्हाला त्यांनी तर आश्वासन तर दिलेलं आहे, यस। जर तसं जर ते पूर्ण नाही केलं तर पुढे तुमचे काय स्वरूप? जर त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण नाही केलेलं तर आम्ही इथंच याच ठिकाणी आमच्या या 600-700 लोकांची मीटिंग घेऊ आणि त्या मीटिंग मध्ये पुढे काय करायचंय त्याच्यावर एक निर्णय घेऊ। याबाबत तुम्ही सरकारला काही बोललात का? सरकारला आम्ही याच्या अगोदरच बोललो होतो। सरकारने यांना नोटीस सुद्धा काढलं होतं 1 आठवड्यापूर्वी की धनगडांचे जे बोगस कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहेत ते तात्काळ रद्द करा, परंतु इथून या कार्यालयातून त्याच्यावर कुठलीही कार्यवाही केली जात नव्हती, म्हणून आम्ही यांच्या समोर इथं उपोषणाला बसलोय। आपल्या समाजाच्या नेत्यांकडून काय सर तुमचं? आमचे समाजाचे नेते जो सरकारने शिंदे साहेबांनी जो आम्हाला प्रॉमिस केलं होतं की आम्ही धनगर आरक्षणाचा GR काढू, त्या संदर्भात आमची एक टीम, आमचं जे शिष्टमंडळ ते मुंबईमध्ये काम करत आहे, त्याच्यामध्ये आमचे नेते सुद्धा त्यात काम करत आहेत। त्यामुळे आमचे नेते आमच्या बरोबर आहेत आणि समाज आमच्या नेत्यांबरोबर आहे। आपलं नाव सांगा। मी आर्किटेक्ट गणेश विमल दादा केसकर, सातारा, धनगर आरक्षण उपोषण करता। सर इथं आपण उपोषणात बसलेले आहेत, तर यात जे ते सर तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहे? सरकारकडनं आम्हाला उचित अपेक्षा म्हणजे नाही का, उचित अपेक्षा आहे की आमच्या बाजूने सरकार आमच्या बाजूने उभे राहील समाजाच्या। आणखी सर आरक्षणाबाबत जर सकारात्मक निर्णय नाही आला तर तुम्ही काय करणार आहे? आमचे सर्व समाज बांधव जे ठरवतील, इथे 600-700 समाज बांधव इथे आहेत। आमची मीटिंग झाल्यानंतर जी रूपरेषा ठरण समाज बांधवांच्या पाठीशी आणि त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून लढणार आहोत आम्ही। आरक्षणाबाबत तर काय मागणी काय आहे तुमची? एसटीच्या आरक्षणामध्ये एसटीचं आरक्षण आम्हाला भेटावं। आता NT2 मध्ये NTC मध्ये आम्ही आहोत, पण आम्हाला एसटीचं संविधानिकरित्या आम्हाला जे आधी संविधानिकरित्या आम्हाला एसटी मध्ये आरक्षण आहे ते भेटावं। किती दिवसापासून उपोषणात बसले? आजचा 20वा दिवस आहे। इथं किती दिवसापासून? 3 दिवस झाले। नाव सांगा सर। मी योगेश पांडुरंग धरम, पुणा। आमचे धनगर उपोषण करते इथं बसलेले आहेत। याचा विषय प्रामुख्यानं आमचा हा मागणी आहे की जात पडताळणी समिती, आदिवासी जात पडताळणी जी समिती आहे यांच्याकडून धनगर जातीचे बोगस पद्धतीनं प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत। ते बोगस धनगर प्रमाणपत्र रद्द व्हावीत ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ह्या प्रमुख मागणीसाठी आमचे बांधव वेगवेगळ्या ठिकाणी उपोषण करत आहेत आणि ते उपोषण हे एकाच मागणीसाठी आहे की जे याच्यामध्ये औरंगाबाद आणखी नाशिक या विभागामधून जे धनगर प्रमाणपत्र जे अस्तित्वात जमात महाराष्ट्र राज्यात नाहीये, त्या अस्तित्वात नसणाऱ्या जमातीला ज्या धनगर जातीचे प्रमाणपत्र दिलेले आहेत ते रद्द व्हावेत ही आमची एकच प्रमुख मागणी आहे आणि त्या मागणीसाठीच आमचे हे सर्व उपोषणकर्ते उपोषणाला बसलेले आहेत।
आपलं नाव सांगा. माझं नाव बिरू भीमराव कोळेकर, आरेवाडी, तालुका कोटेबंका, जिल्हा सांगली. आमचे जे पहिले आमच्या या बांधवांनी 16 दिवस पंढरपूरला उपोषण केलं आणि त्यानंतर सरकारने एक GR काढला की बुवा हे जे बोगस सर्टिफिकेट धनगर समाजाच्या काही संभाजीनगरच्या बांधवांनी काढले होते ते तात्काळ रद्द करण्यात यावे म्हणून ते बांधव तिथे येऊन या इथं परवाच्या दिवशीपासून इथं बसलेले आहे. ते मॅडम आमच्या अध्यक्ष मॅडम सोबत, चव्हाण मॅडम सोबत चर्चा सुद्धा झाली. त्यांनी आम्ही 1 दिवसात निर्णय द्या सांगितला होता. सर्व आमचे सोबत होतो आम्ही आणि त्यांनी 3 दिवस सांगितले होते किंवा 3 दिवसात तुम्हाला मी निर्णय देते. आम्ही सांगितलं काय निर्णय द्यायचा तो द्या. जे खोटे सर्टिफिकेट काढलेले त्याच्यात तुम्ही सगळं जोडलेलं आहे आणि न्यायालयाच्या अधीन ठेवून आणि शासनाच्या नियमानुसार त्यांनी ते रद्द करायला पाहिजे. त्यांनी आम्हाला 3 दिवस आता 1 तास 2 तास झाले. त्या तास आमची ही जी मागणी नाही. आम्ही ऑलरेडी धनगर हा ST समाजात आहे मग तो वन हक्का कायदा असेल, ग्रामपंचायत कायदा, सर्वांनुसार आम्ही ऑलरेडी धनगर समाज हा STत आहेच. परंतु कोर्टाच्या 1-2-4 सर्टिफिकेट बांधवा चुकीच्या सर्टिफिकेटमुळे हा आमचा गोंधळ झाला. त्यामुळे न्यायालयाचा निकाल आमच्या विरोधात गेला आणि तो निकाल पुन्हा या रद्द जे खोटे सर्टिफिकेट रद्द झाल्यावर आमच्या बाजूने लावू शकतो आणि आमचा पूर्ण समाज हा त्या येऊ शकतो. म्हणून ते जे शासनानं पत्र काढलं त्यानुसार त्या पत्राची फक्त त्यांनी त्यानुसार निर्णय द्यावा अशी आमची आदिवासी विभागाचा त्या अध्यक्ष मॅडमला मागणी. सर हे जे खोटे सर्टिफिकेट जे म्हणतायत याबद्दल काही सविस्तर माहिती द्या ना सर. कसे खोटे म्हणजे? त्यांनी जे फक्त खाडाखोड करून धनगर ड आणि र आहे त्यात काय असं सर, जो हिंदी भाषिक जर एखादा अधिकारी असेल त्याच्याकडून धनगर र म्हणता येत नाही किंवा ळच्या वेळी लच म्हटलं तिथं तेवढा त्यांनी आणि ते खाडाखोड करून त्यांनी धनगर सर्टिफिकेट घेतलेलं आहे. त्याला व्हेरीफाय काही म्हणजे आपण म्हणू किंवा कसं त्यांनी पैसे देऊन केलं असेल किंवा आणखी काय आर्थिक करून त्यांनी ते खोटं घेतलेलं आहे. ते कोर्टाला सुद्धा सिद्ध केलंय. कोर्टाने सांगितलं की हे धनगर नाहीच आहे. कोर्टात सुद्धा त्यांची हे लागलेली निकाल म्हणजे निकाल हे धनगर नाही धनगर नाही म्हणजे त्यांची ती याचिका तिथेही भेटाळलेली आहे आणि त्यांच्या इथे आणि स्वतः सुद्धा ते जे खिल्लार आहे त्यांनी स्वतः प्रतिज्ञापत्र लिहून दिलंय की बा मी हे बोगस सर्टिफिकेट घेतलेलं आहे, मी खरा धनगरच आहे. शासनानं आता जसं आपण म्हटलं की बा त्यांनी पत्र दिलं त्या आता जर समजा त्याने जर शासनाने एक पत्र देत असेल आणि दुसरे कोण जर अधिकार सांगितलं असेल पण देऊ नका टाळाटाळ करत असेल तर आम्ही आता आज आणखी 1 तास वाट पाहणार आहोत आणि याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्राची रणनीती आम्ही ठरवणार आहोत काय करणार. सर आता जातीबाबत सर त्यांनी जेव्हा प्रतिज्ञापत्र देऊन लिहिलेले आहे तरी पण त्याच्यावर कारवाई होत नाही असं काय कारण आहे? असं कारण म्हणजे आता त्याच्यावर राजकीय दबावही म्हणता येईल तुम्हाला. राजकीय दबाव आहेच नाही असं नाहीये. शासन मग आता नाव घ्यावा असं काही विषय नाहीये. परंतु शासन एकदा एकूण करून घ्या तिकून आडव्या मार्गाने सांगत होऊ नको टाळाटाळ करणं हा शासनाचा उद्देश आहे. बाकी काही कारण नाही. नाव सांगा सर. प्रकाश चांगुलपाय, छत्रपती संभाजीनगर, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर, जिल्हा परिषद मेंबर. जो धनगर समाजाचा काही वर्षापासून विषय आहे का ST आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी त्यासाठी आमचे काही बांधव पंढरपूरमध्ये, नेवासामध्ये, लातूरमध्ये उपोषण करतायत आणि पंढरपूरमधले जे काही योद्धे आहेत उपोषणकर्ते ते आमच्या संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यात खिल्लारे या नावाने जे 4 ते 5 सर्टिफिकेट बोगस पद्धतीने झालेले आहे ते रद्द व्हावे म्हणून जात पडताळणी ऑफिसला त्यांनी इथं तळ ठोकलेला आहे आणि त्यांच्या सर्व इथले समाज बंधू धनगर त्यांच्या पाठीमाग आणि त्यांच्यासाठी सर्व इथं जमलेलो आहोत. सर आता ही मागणी जर पूर्ण नाही झाली तर तुम्ही काय करणार आहात? मागणी जर पूर्ण नाही झाली तर आतापर्यंत आम्हाला त्यांनी वेळोवेळी 2 ते 3 वेळेस गुरुवारी शब्द दिला, गुरुवारचा नंतर शनिवारी दिला, शनिवारी 5 ते 6 वाजेचा टायमिंग दिला. संगीता चव्हाण ज्या मॅडम आहे आतापर्यंत त्यांचं आता बी 2 मिनिटापूर्वी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला आपले
संभाजीनगरचे खासदार संदीपानजी पाटील भुमरे साहेब, त्यांच्या मुलाचा आत्ता जिल्हा बापू भुमरे यांचा 2 मिनिटापूर्वी फोन आला. म्हणे मॅडमशी माझं बोलणं झालेलं आहे आणि मॅडम म्हणताय तो मोठा GR आहे 145 पानाचा, त्याच्यामध्ये काही चूक होऊ नये म्हणे. वेळ लागतोय परंतु तुम्हाला आज आदेश दिल्याशिवाय ते जाणार नाही. त्यामुळे त्यांचं आतापर्यंत बी तेच काम चालू आहे आणि ते काम पूर्ण करून तुम्हाला ते आदेश तुमच्या हस्तगत करून ते जाणार आहे. आता सर जे अधिकारी आहेत मॅडम लिहून देणार आहेत तर त्या इथं उपस्थित आहेत का इथं ऑफिस? त्यांचं म्हणणं आहे या ऑफिसला नाही आहे, ते बाजूला कुठे दुसऱ्या ऑफिसला कुठंतरी बसून सनी ते त्यांच्यावाला अभ्यास पूर्ण करून आणि ते आदेश तयार करतायत असं त्यांचं म्हणणं आहे. नाव सांगा सर. मी सरपंच बिडकीन, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. सर इथं आंदोलनस्थळी आलेले आहेत आपण, हो. याबाबत आपण काय म्हणणार? या आमच्या उपोषणकर्त्याच्या माध्यमातून आम्ही या आंदोलनस्थळी आलोय. माझं नाव आहे कमलाकर अकमाजी शिंपले, तालुका राहणार चनई, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड. मी तुमच्या माध्यमातून शासनाला एवढंच सांगतो, बाबा हो, तुम्हाला धनगराची मतं चालतात, तुम्हाला धनगराची मतं चालतात, पण तुम्हाला धनगराला न्याय द्यायला चालत नाही का? सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2014ला सांगितलं होतं की माझा अभ्यास पूर्ण झालाय, मी तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो. माझं तुमच्या माध्यमातून त्यांना एवढं सांगणं का हो साहेब, तुमचा अभ्यास झाला नाही का? आणि जर तुमचा अभ्यास झालाच नसेल तर आमचा सुद्धा अभ्यास, आम्ही सुद्धा तुम्हाला येणार विधानसभेला आम्ही सुद्धा या सत्ताधारी पक्षांना आणि विरोधी पक्षांना आम्ही आमचा धडा शिकवल्याशिवाय हा धनगर समाज राहणार नाही. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि माझे मनोगत सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय मॅडमला विनंती आहे, पाऊस चालू झालाय, आम्ही समाज बांधव सकाळपासून आपल्या ऑफिसच्या समोर उभे आहेत. बिगर जेवल्याचे काही तुम्ही या समाजावर अन्याय करू नका. तात्काळ तुमचा जो काही निर्णय आहे तो इथं आणून आम्हाला द्यावा. एवढंच या प्रसंगी मी मॅडमला विनंती करतो. 8 वाजेचा निकाल जर लागला नाही तर याला जबाबदार मॅडम राहणार आहे, एवढं निश्चित त्यानं कारवाई करावी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.